नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि तो बघा सेल डायरेक्शन पोझिशन घेतले 4 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे फक्त आणि फक्त. मी काल व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यालाच वाज देतोय वरून, कारण ट्रेड घेता घेता समजावणं खूप अवघड असतं दादांनो. तर बघा ट्रेडचं रिझन सांगतो तुम्हाला. 17,500चा सायकोलॉजिकल नंबर आहे, म्हणजे सपोर्टचं काम करतो हा नंबर असं लोकांना वाटतं. रिटेलर लोकांना युट्यूबवर तिच्या गोष्टी शिकवल्या आहेत. इथं आलं मार्केट बघा, स्पिनिंग टॉप पहिली कॅन्डल, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर टाइम दुसरी कॅन्डल इथं ग्रीन आली आहे. याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, चला बाय साईड बाय साईड बाय साईड. का स्पिनिंग टॉप रिव्हर्सलच आहे, नाही सपोर्टला आलं 100% वर जाते मार्केट असं सांगितलं जातं मार्केटमध्ये. त्यांचे स्टॉप लॉस मार्केटला खाली 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 सापडत जाते आणि मार्केट खाली 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 येत जातं. आणि ह्याच्यानंतर अजून एक सायकोलॉजी काय असते बघा, सपोर्टवरती मार्केट येतं, थांबतं ब्रेकडाऊन करतं. ब्रेकडाऊन केल्यानंतर वाटायला लागतं आयला आपला तर बाय डायरेक्शन लॉस झाला, आता ब्रेकडाऊन झाला लेवलचा, चला सेल डायरेक्शन जाऊ. जसं सेल डायरेक्शन वाटायला लागतं मार्केट वरच्या डायरेक्शनला जातं. ओके, पण जो आपला वरून कन्फर्म ट्रेड आहे तो आपण इथं घेतलेला आहे. रिस्क रिवॉर्ड आहे 1:1.3 आणि 3. पण कसं आहे, फिक्स आहे ही गोष्ट, फिक्स आहे. ओके, म्हणजे बरोबर आहे, त्याच्या येणार आहे 99% आहे मार्केट खालच्या डायरेक्शनला जाणार आहे. त्याच्यामुळे रिस्क रिवॉर्डचं काय टेन्शन घ्यायचं नाही, टचून लॉट मारायचा. आता बघा मार्केट हळूहळू हळूहळू खालच्या डायरेक्शन जातं. मी थोडं फास्ट फॉरवर्ड करतो व्हिडिओला. बघा नॉन स्टॉप जाते, काय टेन्शन आता दाखवते बघ बघा, ग्रीन लागले दाखवते, काय नाही थांबायचे खाते. कॉन्फिडन्स बसायचं फक्त आपलं, आपण जे विचार केलेत ना त्याच्यावरती कॉन्फिडन्स बसायचं. मध्ये मध्ये डाव जोन्सवरती पण अनालिसिस चालू आहे, डाव जोन्सची एक स्ट्रॅटेजी टेस्टिंग चालू आहे आपली. हे बघा ये लागले खाली हळूहळू, बघा रेड कॅन्डल येतात, काय टेन्शन घ्यायचं नाही. आता झालेली गोष्ट आहे, पण ट्रेड पण केला आहे काल. टेलिग्रामला बघितलं सर, टेलिग्रामला जॉईन झालं असेल तर होऊन घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. एक्सएम ब्रोकर चांगला आहे, एक्सएनएस चांगला आहे, लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. अकाउंट ज्यांना ओपन करायचं त्यांनी करून घ्या. इथं बघा टेस्टिंग करतो, एक लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. ज्यांना कोणाला जॉईन करायचं करून घ्या, मला आयडी पाठवा. ओके, तुम्हाला बेसिक पासून ते सगळं गायडन्स केलं जाईल. तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील, तुमचं डिपॉझिट विड्रॉलचे प्रॉब्लेम. आणि हे बघा इथं फायनली जवळजवळ आपलं टार्गेट इथं आलेलंच आहे, तुम्हाला दाखवतो. इथं बघा, ओके मी बुक करून घेतलं होतं एवढ्यामध्ये टार्गेट माझं. इथं बघा 48 पॉईंटचा टार्गेट होता, 33 पॉईंट टॉप लॉस होता, 1:1.4चा ट्रेड होता. टार्गेट हिट झालेला आहे, $7 प्रॉफिट झाला आहे. बघितलं नसेल तर टेलिग्रामला जाऊन बघा. इथं कुठं स्क्रीनशॉट ऍड करत बसू, एडिट करायला लय अपदावं लागतं, मला नाही अपदाव वाटत लय बिनकामाचं. तरी तसा ट्रेड झालेला आहे. आणि US 100ची टेस्टिंग चालू आहे, त्यामुळे ह्याचा ट्रेड काय $5चा ट्रेड आहे. आणि ही ट्रेड लॉस झाला होता, इथं सांगून टाकतो. आणि अजून एक ट्रेड घेतलेला आहे भावानो, त्या ट्रेडसाठी थांबा, लय महत्वाचा ट्रेड आहे, बघून जावा. एवढा ट्रेड फक्त बघितला पाहिजे तुम्ही माझ्या हिशोबानं. ओके, इथं बघा बाय डायरेक्शन एक पोझिशन घेतलेली आहे मी. इथं ट्रेड घेण्याचं रिझन बघा, आधी ऐकून घ्या, लय भारी रिझन आहे. आणि ट्रेडिंग मध्ये तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट राहील. बघा काय मार्केटमध्ये हे दिसलं का, थांबा कलर बदलतो, दिसत नसेल. हा इथं बघा सेलिंगचा मूव आला, बरोबर. मी इथून इथपर सेल केला, हा मूव कॅप्चर केला. मार्केट मी काय म्हणतो बघा, ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केट परत लोक सेल करायला लागते, त्यांचं स्टॉप लॉस खायला मार्केट वर जातं. ओके, आता काय झालं, परत 17,500चा फेक ब्रेकआउट केला वरच्या साईडला, फेक ब्रेकआउट केला, परत वाटायला लागलं वर जातंय. सस्टेन झालं मार्केट, खप्पाशी त्यांचं स्टॉप लॉस खाल्लं. आणि आता बघा कशाचं फॉर्मेशन झालंय हो, दिसतंय काय, लोचं फॉर्मेशन झालंय. सगळ्या दुनियेला माहितीये मार्केट सेल डायरेक्शनला जाणार आहे, असं स्ट्रक्चर झालंय की लोक खटाखट सेल 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 करायला चालू करते. ती ऑलरेडी एक एम टाईप छोटासा पॅटर्न दिसतोय बघा, तुम्हाला दिसतोय का, मला दिसतोय बरं का, माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये असल्यामुळे मला दिसतो फक्त तो. असा एक एम टाईप स्ट्रक्चर झालेला आहे. लोक इथं सेल डायरेक्शनला गेले आहेत. काही लोक कोण, तुम्हाला सांगतो रिअल गोष्ट सांगतो, इथं कोण सेल करत नसते. त्यावेळेस ही जी एम पॅटर्न आहे ना ती बाद वाटत असतो, चांगला पॅटर्न वाटत नसतो, एवढा एम दिसणार इथं असा. त्याच्यामुळे इथं कोण सेल करत नसते, खरं सांगतो तुम्हाला. मग ते लोकांना एवढा मूव आल्यानंतर वाटतो आयला एम पॅटर्न होता येईल का, आपण तर विसरलो, चला आता ट्रेड घेऊ सेल डायरेक्शनला, रिटेस्टला चाललंय मार्केट. इथं एक रेजिस्टन्स क्रिएट झालाय ना आता, मग सेल डायरेक्शनला जायचा प्रयत्न करते ती. काय नाही, मार्केट हळूहळू हळूहळू फुल हिटपर्यंत हाणत असते. आपण बघा आता ट्रेड कितीचा 1:3.56चा ट्रेड आहे. फक्त 6 वाजेच घेतलेले, टाइम लय झालेला आहे, मला लागलेला आहे झोप, मला लागली होती झोप. रात्रीचा ट्रेड आहे, व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. ओके, तर बघा आता एंट्री घेतलेली आपण. आणि बघा याच्यानंतर एक लय मोठी रेड कॅन्डल इथे, आता लगेच एक लय मोठी रेड कॅन्डल इथे. इथं बघा इथं जवळजवळ स्टॉप लॉसच्या जवळ आहे बघा माझ्या मार्केटमध्ये. ही कशामुळे गोष्ट होते तुम्हाला सांगतो. इथं हे असं कशामुळे होतं, आता कसं झालं माहितीये का, थोडी लोक शानी पण झाली मार्केटमध्ये. आता लोवर लोचं स्ट्रक्चर झालं की रॅन्डम लोक का नाही, ही जरा एकच ग्रीन आली बरोबर आहे ना, एवढा मोठा मूव आहे सेलिंगचा, एकच ग्रीन आली, तर त्यानंतर ही दुसरी आली बरोबर का. म्हणजे 2 ग्रीन बघून पण काय लोकांना वाटते हा आयला
फेक ब्रेकआउट करतोय काय, चांगला स्ट्रॉंग ग्रेन आहेत ना असं वाटतं काय काय लोकांना. त्या रॅन्डम लोकांना हाकलून देण्यासाठी मार्केटमध्ये एक रेड कॅन्डल आणलेली मोठी. पण बघा मी तक धरून बसलो आता, ही जी टॉप लॉस आहे आपला, मी ह्याला फॉलो करणार आहे किंवा ह्याच्या खाली एक 4 पॉईंट फॉलो करणार आहे. कारण मला काय माहित असतं बघा, म्हणजे मी बघितलं ऑब्झर्वेशन आहे माझं की एवढ्या मोठ्या रेड कॅन्डल नंतर लगेच मार्केट ग्रीन साईडला पळत जातं वरच्या साईडला. हे मला माहित होतं ऑलरेडी, मी बघितलेलं ऑब्झर्वेशन झालंय मला मार्केटमध्ये. ओके, तर आता बघा आता क्लोज झाली कॅन्डल, इथून पुढे बघा डायरेक्टली ग्रीनला जातं मार्केट, थोडं सुद्धा खाली येत नाही इथून. जे ऑब्झर्वेशन आहे माझं फक्त हे. हा बघा चालू झालं वर जायला, गेलो बघा वर. आता मी काय केलं माहितीये का, निम्मे क्वांटिटी बुक करायला चालू केलं. पहिली गोष्ट इथंच क्वांटिटी बुक केलं थोड्याफार, इथं नाही बरं का. हे बघा आता डायरेक्टली व्हिडिओ मी रिझूम केलाय आणि इथं मी क्वांटिटी सगळ्या काढून घेतल्या होत्या जवळजवळ. इथं क्वांटिटी काढून घेतल्या बघा. मी म्हणलं नाही रेड कॅन्डल नंतर वर साईड मूव येतो, तो मूव इथं आलेला आहे मार्केटमध्ये आणि इथं सगळ्या क्वांटिटी बुक केले. टार्गेट इथपर्यंत आहे भावानं. लय झोप लागली होती रात्री, चांगलं किती वाजली होती याला पण 12:30 पावणे 1 वाजली होती ही ट्रेड क्लोज होईपर्यंत. 12 वाजले होते, 12. हा ही ट्रेडला 12 वाजली होती, पण अजून कॉन्सन्ट्रेट करत होतो मार्केट. तुम्हाला सांगतो मी जागा होतो उशीरपर्यंत, मला बघायचं होतं नेमकं कसं कसं होतंय काय होतंय. आणि तो बघा आता परत एक आता ही डब्ल्यू वर्क होत असतो. तुम्हाला रियालिटी सांगतो मार्केटची काय बरोबर का. आपण इथून बाय केला इथपर्यंत गेलं मार्केटमध्ये, आता हा डब्ल्यू वर्क होत असतो का, मार्केटला स्टॉप लॉस इथं आहे, स्टॉप लॉस इथं अवेलेबल असल्यामुळं हा जो कप अँड हँडल पॅटर्न झाला आहे तो भावांनो वर्क होत असतो मार्केटमध्ये, मार्केट वरच्या डायरेक्शनला जातं. ठीक आहे, एवढं सोप्याला शिकतो. कमेंटा करा रे, कमेंटा करा तुम्हाला कसला व्हिडिओ पाहिजे काय पाहिजे ते सांगा मला तुम्ही कॉलवरती बोलू शकता बिनधास्त, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, अकाउंट ओपन करू शकता, काय प्रॉब्लेम असतील बिनधास्त सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.